साम्राज्य, सामान्यांचा असामान्य आवाज। पहाटेच्या वेळेला हा जो आहे तो कोलॅप्स झालेला आहे। हा बलकर जो आहे तो याचा जो चालक आहे जो आहे तो जोडबावी पोलीस स्टेशनला कार्यरत आहे, त्या ठिकाणी बसलेला आहे तिथे कंप्लेंट देण्यासाठी। त्यांना तिथल्या पीआयना आम्ही फोन केलेला आहे। सकाळपासून जे आहे ते वाहतूक आपली सुरळीत चालू आहे। सर्व वाहतुकीचे जे अंमलदार आहेत ते अधिकारी आणि आम्ही स्वतः आणि बाकीचे 20-25 अंमलदार जे आहेत ते कार्यरत आहेत। वाहतूक कुठेही थांबलेली नाही। आता याला काढण्यासाठी 5-6 क्रेन लागणार आहेत, तर त्या आम्ही ते बोलवलेले आहेत। त्यासाठी वाहतूक जी आहे ती बंद करून आपल्याला नंतर ह्याला उचलावं लागेल, कारण मागं इलेक्ट्रिकची ही आहे लाईन गेलेली आहे। तर कुठलीही आतापर्यंत कॅज्युअलिटी होऊ नये असं सुरक्षित दृष्टीने आपल्याला ते काढणं अभिप्रेत आहे। आता 12 तास झाले, किती कर्मचारी ऑन ड्युटी आम्ही इथे 5 अधिकारी आहोत माझ्यासहित, बाकीचे आणि बाकीचे अजून 15 लोक इथे आहेत कार्यरत, की जे आम्ही वाहतूक सुरळीत करत आहोत। बाकीच्या शहरातील विविध ठिकाणचे आहेत त्या पण ठिकाणी सुरळीत वाहतूक आहेत, त्या ठिकाणी पण पॉइंट लावलेले आहेत। आता हे करेपर्यंत आम्ही अविरत कार्यरत राहू। इथे त्यांना मागवलेलं आहे आणि सद्य स्थितीमध्ये आता त्यांनी जे आहे ते एक क्रेन इथं आलेलं आहे। नॅशनल हायवे अथॉरिटीला पण आपण हे केलेलं आहे, सूचित तेव्हाच केलेलं आहे, त्याचा फॉलोअप पण घेत आहोत। आणि हे संबंधित जे व्यक्ती आहेत जनता बलकर आहेत त्यांना पण आम्ही बोलवलेलं आहे आणि ते पण क्रेन करत आहेत। परंतु हे दिवसभर वाहतूक सुरळीत होईल आणि त्यानंतर हे काढल्यानंतरच आम्ही पॉईंट सोडू, तोपर्यंत इथनं कोणीही हलणार नाही किंवा जाणार नाही। रात्रीपासून आपण पहाटेपासून होय संपूर्ण, कारण हे केल्याशिवाय इथून हा पॉईंट सोडला तर इथं जाम होईल, त्यामुळे हे पॉईंट सोडवू शकत नाही आम्ही ते होईपर्यंत। आता हा हायवेने जात होता इकडे, तर या व्यक्तीला जे आहे त्यांना पण बोलवलेलं आहे मी। आता इथे पोलीस स्टेशनला गेलेले आहेत, त्यांचे क्रेन पण येतील, संपर्क चालू आहे। वरिष्ठ अधिकाऱ्यांची बोललो ना, आमच्या माननीय एसीपी सरांना ही जी सूचना दिलेली आहे, माहिती दिलेली आहे मी, आणि त्या अनुषंगाने जे आहे ते कार्यरत आहोत म्हणून सांगितलेलं आहे। वाहतूक कुठेही ब्लॉक नाहीये, सुरळीत चालू आहे। रेस्क्यू करताना हाय टेन्शनचा एक अडथळा आहे, नाही ते आम्ही सूचित करू ना त्यांना, ते करूनच आपण हाय टेन्शनची काळजी घेऊनच करत आहोत। म्हणूनच त्याला वेळ, म्हणजे अचानकपणे घाई गडबड न करता कुठलंही त्या विद्युत तारेचं किंवा ह्याचं कुठलंही कॅज्युअलिटी होऊ नये याची पूर्ण जबाबदारी घेऊनच आपण हे करत आहोत सगळं। ठीक आहे।